ज्यांनी पण हे वुडन ब्रेसलेट चूज केलं आहे त्यांच्यासाठी आपण बघूया की त्यांच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट आहे की नाही आणि तुम्ही प्रोटेक्टेड आहात की नाही. ओके, सो येस, फर्स्ट कार्ड आहे नाईट ऑफ वॉन्ड, 10 ऑफ पेंटिकल्स आणि द वर्ल्ड कार्ड. ओके, सो मला इथे दिसत आहे ना की ज्यांनी ही पाईल चूज केली आहे त्यांच्या लाईफमध्ये आत्ता जरी स्ट्रगल असेल, म्हणजे म्हणतात ना एक पॅशनेट स्ट्रगल आहे टुवर्ड्स फायनान्शियल स्टॅबिलिटी, टुवर्ड्स युअर फॅमिली हॅपीनेस, टुवर्ड्स युअर सक्सेस. आणि ही गोष्ट द वर्ल्ड इंडिकेट करते की येस, येत्या नजीकच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होईल. कारण आत्तापर्यंत खूप मेहनत घेतली आहे या पाईलने. इथं पण 10 ऑफ पेंटिकल आहे. सो येस, डेफिनेटली म्हणजे ज्यांनी कष्ट घेतलेत, मोस्ट ऑफ प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने कष्ट घेत असतो. सो त्यांना त्या परीने त्यांच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी येताना दिसत आहे मला. आणि कारण तुमचं जे पॅशनेट वर्क करायची जी पद्धत आहे त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी, फायनान्शियल स्टॅबिलिटी, मॅरेज, रिलेशनशिप, हॅपी फॅमिली, हेल्दी फॅमिली, या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. बिकॉज यू डिझर्व दॅट. आणि त्यासाठी तुम्ही एक मोठं बिग सर्कल कंप्लीट केलेलं आहे. असं नाही की तुम्हाला फक्त कष्ट केले आणि मिळालेत, त्याच्यामागे तुम्ही खूप गोष्टी सहन केल्या आहेत. खडतर काळ तुमचा आत्ता, पास्ट तुमचा खूप खडतर होता, त्याच्यामुळे तुम्हाला आता फ्युचरमध्ये चांगल्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. सो येस, तुमच्यावर निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट अजिबात दिसत नाही आहे मला. यू आर प्रोटेक्टेड पर्सन. आणि किंग ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे की तुम्हाला तुमच्या कामामध्ये रेकग्नायझेशन मिळणार आहे. ज्यांना प्रमोशनची इच्छा आहे त्या व्यक्तींना प्रमोशन मिळणार आहे. आणि एक आहे ना की तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी मिळणार आहे. रिस्पॉन्सिबल, यू आर सो रिस्पॉन्सिबल. आणि तुम्हाला तुमच्या कदाचित इमॅजिनेशनच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला चांगल्या जबाबदाऱ्या मिळतील, काही चांगले प्रोजेक्ट हँडल करायला मिळतील आणि तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने हँडल कराल. आणि एक मला इथे दिसतं आहे ना की द मॅजिशियन कार्ड, की येस, तुम्ही एक मॅजिशियन आहात. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही क्रिएट करू शकता. यू आर अ क्रिएटर, यू आर अ ग्रेट क्रिएटर पर्सन. पण तुमचा प्रॉब्लेम हा आहे ना की तुम्ही स्वतःला म्हणजे त्रास करून घेत आहे. इथे कोणीही तुम्हाला हार्म करू शकत नाही आहे, तुम्ही स्वतःला हार्म करत आहात. बिकॉज स्वतःची काळजी घेणं, सेल्फ हार्म करणं, ज्या बोलतात ना की स्वतःला दोष देणं, स्वतःची काळजी न करणं, स्वतःकडे दुर्लक्ष करणं आणि स्वतःला कमी लेखणं, या सगळ्या गोष्टी मला इथे जास्त दिसत आहे. तुम्हाला ना सेल्फ लवची जास्त गरज आहे, सेल्फ हिलिंगची जास्त गरज आहे. कारण कितीही तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आले तरी तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स आहेत, म्हणून या सिच्युएशन्समधनं तुम्ही बाहेर आला आहे, ते पण सही सलामत. ही तुमची इमॅजिनेशन पॉवर म्हणा, विल पॉवर म्हणा, किंवा तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत आहात. सो स्वतःबद्दल इतकं वाईट विचार करू नका, स्वतःला त्रास देऊ नका. स्वतः खुश राहिलात ना तर पुढच्या गोष्टी पण लवकरात लवकर तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस घेऊन येतील. वाव. नंतर आहे सन कार्ड, की येस, तुमच्या लाईफमध्ये कोणताही अंधार नाही आहे, तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त प्रकाश आहे. सन कार्ड आलेलं आहे. तुमचं लाईफमध्ये स्टॅबिलिटी येते आहे. रूट चक्र तुमचं बॅलन्स होताना दिसतं आहे. जेव्हा रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र जेव्हा तुमचं बॅलन्स होतं त्यावेळी तुमच्या लाईफमधले प्रत्येक आस्पेक्ट जो आहे ना तो स्टेबल व्हायला सुरुवात होते. तुमची लाईफ स्टेबल होते आणि एक म्हणतात ना की सुखी समृद्ध जीवन तुमच्या लाईफमध्ये आहे. जर कोणाला प्रेग्नन्सीचा चान्स हवा असेल तर येस, तुम्हाला प्रेग्नन्सी पण कन्सीव करता येईल. जर तुम्हाला मॅरेजचे चान्सेस हवे असतील तर येस, तुमच्या लाईफमध्ये मॅरेजचे चान्सेससुद्धा आता मला येताना दिसत आहेत. सन कार्ड इतकी सुंदर एनर्जी असते ना की पूर्ण डेकमध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह कार्ड असतं ते म्हणजे द सन कार्ड. सो अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या लाईफमध्ये कोणताच अंधार आता बाकी राहिला नाही आहे. कारण
तुम्ही त्या गोष्टी वाईप आऊट केलेल्या आहे. सगळा जो घाण कचरा किंवा जो काही निगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये होती ती ऑलरेडी तुम्ही स्वाईप केलेली आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमधनं स्वाईप करून टाकल्या आहेत. बिकॉज तुम्ही खूप गोष्टी फेस केल्या आहेत. खूप ट्रॉमामधून, खूप फिजिकल मेंटल ट्रॉमामधनं तुम्ही गेलेले आहात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलेलं आहे. म्हणून तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जाण्याची वाट मिळाली आहे. फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा की ॲडव्हेंचर करा. म्हणजे जर कुठले नवीन तुमच्यासमोर पैलू आले आणि तुम्हाला असं सांगितलं की येस या गोष्टी स्वीकारा, तर तुम्ही त्या स्वीकारा. कारण तुमच्यावर अशा काही रिस्पॉन्सिबिलिटीज इन फ्युचरमध्ये येऊ शकतात की ज्यामध्ये तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स नाही ठेवू शकणार की अरे मी हे करू शकेन का. पण लक्षात ठेवा, ॲडव्हेंचरस व्हा, ते रिस्क घ्या. कारण तुमच्यासाठी ते म्हणतात ना की कलरफुल लाईफच्याकडे तुम्हाला निघणार आहे. जिथे तुम्ही फक्त प्रकाश बघत आहात, तुम्हाला कलरफुल लाईफकडे नेणारं ते संधी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. सो स्वतःला ब्लेम करून, त्रास करून या संधीकडे दुर्लक्ष करू नका. ग्रॅब करा ती संधी. जर तुम्हाला वाटते की मी या गोष्टी नाही करू शकत, तरीही घ्या. बिकॉज तुमचं इनर व्हॉईस तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करेल. फक्त एक लक्षात ठेवा, निगेटिव्ह थिंकिंग करू नका. तुम्ही स्वतःला त्याने हार्म करून घ्याल. सो येस, मला ही अपॉर्च्युनिटी सगळ्यात जास्त ना करिअरमध्ये वाटते किंवा रिलेशनशिपमध्ये. बाकी अपॉर्च्युनिटीज मोस्ट ऑफ करिअरमध्ये वाटते आहे. पण काही ठिकाणी मला रिलेशनशिपबद्दलही वाटत आहे की आपण विचार करतो की अरे समोरची व्यक्ती खरंच माझ्याकडे येईल का. पण येणार आहे. जस्ट हॅव पेशन्स ठेवा. योग्य वेळेमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला. तुम्ही ज्या गोष्टी माइंडमध्ये क्रिएट केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी बाहेर एक्झिक्यूट होणार आहे. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ. मला एकच मेसेज दिसतो आहे, सेल्फ लव, सेल्फ लव, सेल्फ लव. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मॅनिफेस्टिंग टेक्निक यूज करू शकता. बिकॉज यू आर अ ग्रेट मॅनिफेस्टर. तुम्ही मॅनिफेस्टिंग टेक्निक यूज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज क्वार्ट्स, त्याला स्मोकी क्वार्ट्स किंवा पायरेट किंवा रुबी किंवा काय ह्याचं मला उच्चारच येत नाही आहे, युनाइट यापैकी कोणतंही एक क्रिस्टल यूज करू शकता. माझ्याकडे पायराईट आणि रोज क्वार्ट्स अवेलेबल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायराईट यूज करू शकता. आणि त्याचबरोबर मॅनिफेस्टिंग टेक्निक यूज करू शकता. जे मी 5 जुलैपासनं मॅनिफेस्टिंगचं वर्कशॉप करत आहे. 5 जुलैला सिंगल वर्कशॉप आहे ज्याची प्राईस आहे 99 रुपीज. ज्यामध्ये व्हॉट इज मॅनिफेस्टिंगबद्दल सगळा डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे. 6 जुलैला सेकंड वर्कशॉप आहे, त्याची प्राईस आहे 150. त्यामध्ये मॅनिफेस्टिंग टेक्निक्स मी तुम्हाला शिकवणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट करू शकता, तुमची इच्छा तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करू शकता त्याबद्दल. आणि तिसरा जो कोर्स आहे माझा, जो रिलेटेड टू मॅनिफेस्टिंगच आहे, की डे टू डे लाईफमध्ये 30 डेजचा कोर्स आहे तो, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसं मॅनिफेस्ट करायचं. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या म्हणतात ना की आम्ही तुम्हाला मदत करू. तर याची प्राईस आहे 300 रुपये. जर तुम्ही हा 3ही कोर्स अटेंड केले तर ते तुम्हाला फक्त 450मध्ये मिळतील. सो येस, तुम्हाला जर या गोष्टी शिकायच्या असतील मॅनिफेस्टेशन, तर तुम्ही प्लीज मला कॉन्टॅक्ट करा 9833280023 या नंबरवर. आणि लगेच तुम्ही जॉईन करू शकता. 5 तारखेपासून असणार आहे. फर्स्ट 2 लेक्चर जे आहेत, कोर्स आहेत, ते झूम मीटिंगवर असणार आहेत. आणि जो 1 महिन्याचा कोर्स आहे तो व्हॉट्सअप कोर्स असेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे तिथे हजर राहायची गरज नाही आहे. ओके. सो येस, ही होती तुमच्यासाठी माहिती. आणि हो सॉरी, अजून एक कार्ड आपलं राहिलं आहे. तर लास्ट कार्ड जे आपण बघायचं राहिलं होतं ते होतं आर्कएंजल मेट्रॉन रिट्रीट.
ते जर तुम्हाला आत्तापर्यंत झोप येत नसेल तर तुम्हाला आता तुमच्या लाईफमध्ये खूप छान झोप तुम्हाला येईल. एक म्हणतात ना की टेन्शन फ्री तुम्ही आता राहणार आहात असं मला दिसतं आहे. सो तुम्हाला अफर्मेशन्स आहे, आय एम विजिटिंग मेट्रॉन रिट्रीट इन माय स्लीप टू नाईट. सो तुम्हाला जे काही म्हणतात ना की आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सहन केल्या आहेत आणि जर तुम्हाला स्पिरिच्युअली ग्रोथ करायची असेल तर तुम्ही हे अफर्मेशन्स जे आहेत त्या तुम्ही रोज कमीत कमी 21 डेज तुम्ही करा. तुम्हाला त्याचा खूप चांगला रिफ्लेक्ट मिळेल. आणि स्मोकी क्वार्ट्स किंवा क्लिअर क्वार्ट्स तुम्ही यूज करू शकता तुमच्या स्लीप व्यवस्थित होण्यासाठी. सो तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्याशी रिलेट झाला की नाही मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.